फ्री फायर टुर्नामेंटमध्ये आमच्यासोबत असं काय होईल मला वाटलं नव्हतं. तर इंस्टाग्रामवरती EYGC सीझन 1चा 10K प्लस 15K डायमंडचा टुर्नामेंटची पोस्ट आली. मग काय लगेचच रजिस्ट्रेशन केलं. क्वालिफायर्स ऑनलाईन होते, त्यात टॉप 6 करायचा होता. सेमीफायनल्स ऑफलाईन होते, त्यात टॉप 6 करायचा होता. फायनल्स ऑफलाईन होते, लँड टुर्नामेंट सारखे. 30 एप्रिलला क्वालिफायर होते. आमच्या टीमची प्रॅक्टिस झालेली. 7-10ला कस्टममध्ये गेलो. सगळ्या टीम स्ट्रॉंग वाटत होत्या. फुल कॉम्पिटेटिव्ह लॉबी होती. 3 मॅच होते. फर्स्ट मॅच ॲव्हरेज गेला 10 पॉईंट्स. सेकंड मॅच बुया केला 22 पॉईंट्स आणि थर्ड मॅच मध्ये ड्रॉप क्लॅश हारलो. एक प्लेअरवर राहिलेला आणि गेमचा ग्लिच झाला. आमच्या लास्ट प्लेअरनी रिवाईव्ह दिला, पण गेम ग्लिच झाल्याने प्लेअर रिवाईव्ह नाही झाला. टोकन पण गेले. थर्ड मॅच मध्ये 2 पॉईंट मिळाले आणि टोटल 34 पॉईंट झाले. होस्टला मेसेज केला पण काहीच फायदा झाला नाही. ओव्हरऑल आला त्या टॉप 8 केला आणि 4 पॉईंट्सनी टॉप 6 राहिला. गेम ग्लिच झाला नसता तर टॉप 6 केला असता.